तर राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सर्वांना आणि मंत्र्यांना शुभेच्छा आम्ही देतोय. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना शुभेच्छा देणं कर्तव्य आहे. आज अजितदादांची भेट झाली नव्हती. त्यांची 2 दिवस मी भेट घेऊन शुभेच्छा द्यायच्या होत्या आणि त्यांना मी भेटीसाठी वेळ मागितला. त्यांनी वेळ दिला आणि आज सकाळी 8 वाजता जाऊन त्यांना मी पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री राज्याचे झाले म्हणून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो. भेटीनंतर असं म्हटलं जात होतं की काही मनोमिलन होईल, त्या अनुषंगाने काही चर्चा? अजिबात तशी काही चर्चा झाली नाही. गर्दी होती. मी त्यांना भेटलो. 2 मिनिटांमध्ये भेटण्यामध्ये शुभेच्छा दिल्या. विचारपूस त्यांची मी केली, त्यांनी माझी केली आणि निघून आलो. शुभेच्छांचा वर्षा होताना पाहायला मिळतोय. काल उद्धव ठाकरे आणि फडणवीसांना दिली, आज तुम्ही दोघांना दिली. नाही, याला राजकीय काय हे नाही. शेवटी एक वेगळं रिलेशन पण असतं. इतके वर्षाचे बरोबरचे आमचे संबंध असतात. त्या संबंधातून त्यांना शुभेच्छा देणे कर्तव्य. त्यामुळे शुभेच्छा देण्याचा इतका वेगळा अर्थ लगेच काढण्याचा काय अर्थ नाही. कटुता कमी करण्याचं आवाहन फडणवीसांनी केलं होतं पहिल्या दिवशी विधानसभेमध्ये. आता विरोधकांनी पाऊल पुढे टाकलं असं म्हणतात. नाही, जिथे सरकारची भूमिका चांगल्या प्रकारच्या विषयासंदर्भात असेल तिथं विरोधक म्हणून आम्ही 100% त्यांना सहकार्य करू. परंतु जिथं सरकारची भूमिका चुकीची असेल, महाराष्ट्राच्या हिताची नसेल, तिथं विरोधक म्हणून आम्ही आक्रमक राहू. अशा प्रकारचा निर्णय. शेवटी सभागृहामध्ये सभागृह चाललं पाहिजे, लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे म्हणून मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या उपमुख्यमंत्र्यांनी जे आव्हान केलं त्याला आमचा प्रतिसाद राहील. परंतु तो प्रतिसाद देत असताना त्यांनी सुद्धा तशाच प्रकारचं वातावरण निर्मिती करणं गरजेचं आहे. त्यांनी सुडाचं राजकारण करू नये अशी अपेक्षा आहे. सभापती पदासाठी राम शिंदे आज अर्ज दाखल करतायत. महाविकास आघाडीकडून कोणी उमेदवारी भरणार आहे? आता आम्ही बसणार आहोत सगळेजण आणि आम्ही बसून मग त्याच्यावर चर्चा करणार आहोत. आता विरोधी पक्ष नेत्यांकडे आम्ही बसून मग सभापतीच्या निवडणुकीत काय करायचं याच्याबद्दल निर्णय घेणार आहोत. दादांचा मूड कसा होता काल परवा सभागृहात दिसले नाहीत विधानभवनात? तब्येतीमध्ये जरा थोडा चेहऱ्यावर त्या तब्येतीच्या बाबतीमध्ये परिणाम दिसत होता आणि मला वाटतं की त्या तब्येत त्यामुळे ते मला वाटत नाही की तसा राजकीय वगैरे आजार वगैरे असेल, पण निश्चितपणे त्यांचा आजार आहे असं चेहऱ्यावर दिसून येत आहे. हा राजकीय आजार म्हणायचा का? कारण की बरेच जण नाराज दिसत आहेत. छगन भुजबळ तिकडे नाराज आहेत, वळसे पाटील काल निघून गेलेले आहेत. काल सरकारमधल्या तिन्ही पक्षामध्ये प्रचंड नाराजीचा या ठिकाणी सूर पाहायला मिळतो. आम्ही काही लोकप्रतिनिधी आमदारांशी बोलतोय. ज्या लोकांना संधी मिळाली नाही, जे सिनियर आहेत, पण काही लोकांना दावडून काही लोकांना संधी दिलेल्याची नाराजगी स्पष्ट शब्दामध्ये आहे. समतोलपणा राखला नाही याची पण खंत आहे. संधी मिळेल अशी अपेक्षा होती, पण तशी मिळाली नाहीबद्दल प्रचंड अस्वस्थता या ठिकाणी आमदारमध्ये पाहायला मिळते. भुजबळांचं एक प्रमुख कारण समोर आलेलं आहे की मंत्रिपद नको, पण निर्णय क्षमतेमध्ये मला सामावून घ्या. तिकडे आता वेगळा निर्णय घेण्याची भूमिका ते सातत्याने बोलत आहेत. त्यांनी पवार गटामध्ये तुमच्याकडे त्यांना निर्णय प्रक्रियेत सामावून घेतलं जाऊ शकतं का? संधी देईल का? नाही, पूर्वी पवार साहेबांच्याकडे असताना पवार साहेबांचं नेहमी बघितलं तर त्यांनी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना नेहमी प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेतलेलं पाहायला मिळालेलं आहे. सगळे नेते, अगदी भुजबळ साहेबांपासून सगळे नेते, त्यांना भुजबळ साहेबांनी काल स्वतःहून कबूल केलं की पवार साहेबांच्या बाजूला मी असायचो आणि शेवटी मी भाषण करायचो. ही प्रक्रिया त्यांनी मान्य केली. तशी पवारसाहेब सगळ्यांना त्या ठिकाणी समाविष्ट करून घेत होते. आज तशा प्रकारची खंत त्यांनी व्यक्त केली असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु अशी कुठल्याही प्रकारची चर्चा सध्याच्या परिस्थितीमध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्याकडे कुठली नाही असं मला वाटतं. ते तिघजण जे आहेत, प्रफुल्ल पटेल असेल, सुनील तटकरे असतील आणि अजित, हे तिघजण पक्ष चालवतात अशा पद्धतीचे देखील आरोप होत आहेत. म्हणून कुठेतरी ही नाराजी दिसून येते का? नाही, हा विषय त्या पक्षाचा आणि त्यांच्या नेत्यांचा आहे. त्यांनी काय करावं काय नाही करावं त्यांचा प्रश्न आहे, त्यांना विचारा.